सर्वांना नमस्कार. तर आज होता मुलांचा फर्स्ट टर्मचा रिझल्ट. त्यामुळे आज सकाळी त्यांना स्कूल नव्हतं, दुपारी बोलवलेलं होतं. 12 ते 2 असा रिझल्टचा त्यांचा टायमिंग होता. तर आज सकाळी मला बऱ्यापैकी वेळ पण भेटलेला होता आणि आमच्याकडे ना आता थंडी पण पडायला लागलेली आहे. तर आज सकाळी छान कोवळं ऊन पडलेलं होतं आणि मला झाडांची छाटणी पण करायची होती. तर शुभ्रा आज घरी असल्यामुळे तिची मला मदत झाली. हे गुलाबाचं झाड जे आहे ना, हे आम्ही नर्सरीमधून आणलेलं होतं. लाल कलरचा गुलाबी असा छान, पण याला मोजून 3 ते 4 फुलं येऊन गेलेले आहेत फक्त आणि या झाडाला झालेत आता चांगले 1.5-2 वर्ष झाले असतील. त्यानंतर त्याला एकही फुल आलेलं नाही आहे, फक्त वाढतंच आहे. तर आणि ही आहे जास्वंदी. तर जास्वंदीची पण आम्ही पावसाळ्यामध्ये छाटणी केलेली होती, पण त्यानंतर तिला अजूनही काही फुल येईना. आणि हे आहे पेरू. तर पेरू बऱ्यापैकी आम्ही खाल्ले आहेत आणि भरपूर पेरू पण येतात. तर तो जो एक पेरू आम्हाला भेटला पिकलेला होता आणि त्याला पानं घासलेले होते थोडेसे, पण मधून नक्कीच छान असेल. आणि त्यानंतर हे आहे माझं गोकर्णाचं झाड. तर मला याची फुलं खूप म्हणजे खूप आवडतात. 2 प्रकारचे फुलं आहेत, सफेद आणि निळे. आणि त्यानंतर हे आहेत आम्ही याला म्हणतो भज्यांचं झाड, कारण लहानपणी आम्ही याला भज्यांचं झाडच म्हणायचो. मला त्यावेळेस कळत नव्हतं की भज्यांचं झाड नेमकं काय. तर आत्ता मी त्या पानांची भजे करते, त्यामुळे त्याला म्हणतात भज्यांचं झाड. आणि त्यानंतर मी इथे लावलेलं आहे थोडासा पुदिना. तर मला कधीमधी पुदिना लागतो, बिर्याणी वगैरे केली ना की त्यामध्ये लागतो. आणि हे मी थोडेसे धणे टाकलेले आहेत. तर मला थोडीशी जागा कुठेही रिकामी भेटली ना की मी त्यामध्ये थोडेसे धणे टाकूनच देते. आज मुलांना नाश्त्यासाठी मी बनवलेले होते ढोसे आणि खोबऱ्याची चटणी. तर माझ्या विवानला तर खूपच आवडतात ढोसे आणि खोबऱ्याची चटणी. तर त्याने छान नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मी माझी घरातली बाकी सर्व कामं पटपट आवरून घेतलेली होती, कारण आम्हाला जायचं होतं स्कूलमध्ये. तर मुलं पण छान तयारी करून बसलेले होते आणि विवानला नेहमीप्रमाणेच काही टेन्शन तर नव्हतंच, रिझल्ट काहीही येवो, पण शुभ्राला होतं आणि शुभ्रा छानच मार्क्स घेते. त्यानंतर मग मुलांचा थोडासा मूड बदलण्यासाठी मी त्यांना जो पेरू भेटलेला होता मला तो छान त्यांना कापून वगैरे दिला आणि मीठ टाकून खाण्यासाठी दिला. तर खूप छान आणि गोड पण लागलेला होता आणि आपल्या झाडाची फळं खाण्याची मजाच काही वेगळी असते. तसं माझ्याकडे पपईचं पण जे झाड आहे त्याला पण इतक्या साऱ्या पपया येतात की मुलं खाऊन खाऊन वैतागून जातात आणि आता पेरूला पण खूप सारे पेरू येतात. त्यानंतर आम्ही निघालो मुलांचा रिझल्ट आणण्यासाठी. तर आमचा विवान जो आहे ना तो परीक्षेचं अजिबात काही टेन्शन घेत नाही आणि रिव्हिजन वगैरे अजिबात त्याची जास्त नसते. पण तरी पण बऱ्यापैकी छान मार्क्स घेतो तो, म्हणजे 75च्या पुढेच मार्क्स असतात त्याला. पण ह्यावेळेस शुभ्राने मात्र कमालच केली. म्हणजे शुभ्राचे मार्क्स नेहमी चांगले असतातच, पण ह्यावेळेस तिने आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत. तर खूप छान मार्क्स मिळालेले होते आणि विवानला थोडे कमी पडलेले होते. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.